प्रेज द लॉर्ड. घोषणा करण्यात येते की आपले बिशप सर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत निरामयमध्ये. मागच्या वर्षी नवीन वर्षा ते त्याच हॉस्पिटलमध्ये होते. रात्री त्यांना अचानक त्रास झाला. ते ICUमध्ये आहेत. पास्टर कदम त्यांच्याबरोबर आहेत. पास्टर परदेशी आता हॉस्पिटलमधून आता जाऊन आलेले आहेत. तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आवर बिशप सर इज ॲडमिटेड इन निरामय हॉस्पिटल. ही हॅड some problems in the night and he is admitted in ICU ward. So please pray for him. Today he was to preach. Yesterday I was with him for at least 30 to 45 minutes and he was planning for this year's what we are going to do. So many things he discussed with me. And he was better. Yesterday he said that tomorrow, that means today he will preach. But unfortunately, he is not there and then I have to preach. I am not well prepared, but we believe that we will receive some encouraging words from the Word of God. माझी तयारी नाही, परंतु देवाच्या सेवकाला नेहमी तयार राहायला पाहिजे अशा प्रकारे तो मला शिकवत आहे. आणि मी विश्वास ठेवतो की आजसुद्धा प्रभू परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनामधून कम्फर्ट करणार आहे, एनकरेज करणार आहे. ह्यावेळेस आपण आपल्या मंडळीच्या येणाऱ्या आठवड्याच्या जे कार्यक्रम आहेत त्याच्या सूचना पास्टर किशोर परदेशी देतील. आने वाले सप्ताह की सूचना इस प्रकार से है कि जो हर बुधवार को हमारी फैमिली प्रेयर्स होती है वो आपको सूचित किया जाएगा. जैसे ही जो कोई भी प्रेयर रखना चाहेगा तो आपको सूचित किया जाएगा. इसी प्रकार से हर फ्राइडे के दिन जो पास्टर्स और एल्डर्स की प्रेयर मीटिंग होती है वो प्रेयर मीटिंग चालू रहेगी. तो जो कोई भी उसमें सहभागिता लेना चाहता है वो आ सकता है. और उसका स्तर है बाइबल कॉलेज की बिल्डिंग में है. इसी प्रकार से हर शनिवार को जो महिला की प्रार्थनाएं थी वो इस शनिवार से चालू होने वाली है. तो उसका समय है शाम 5 से 6 बजे. तो जो कोई भी महिला उसमें सहभागिता लेना चाहते हैं वो ले सकते हैं और वो प्रार्थना ऑनलाइन होगी. उसी प्रकार से हर संडे को जो हमारी भक्ति है वो सुबह 9:30 से लेकर 11:30 बजे का समय है. तो ये आप नोट कीजिए कि 9:30 से 11:30. और हर फ्राइडे को जो क्वायर प्रैक्टिस होती है उसका समय है 8 से लेकर 9 बजे के समय में. तो जो कोई भी क्वायर प्रैक्टिस में सहभागिता लेना चाहता है वो उसमें सहभागिता ले सकता है. इसी प्रकार से आने वाले सप्ताह की ये सूचनाएं थी. और जो कोई भी सूचनाएं आगे होगी पास्टर रेवरेंड बड़ी आपको सोएंगे. ह्यावेळेस आपण पुढील कार्यक्रमात जाण्यापूर्वी एक अनाउन्समेंट करतो किंवा तुम्हाला रिक्वेस्ट करतो. बिशप सर म्हटले की फार लिमिटेड लोकच इथं असतात स्पेशल सॉन्ग गायला आणि प्रार्थनेला. ते जे कोणी इथे येऊन प्रार्थना करू शकतात कृपा करून मला तुमची नावं द्या. म्हणजे जेव्हा आम्ही प्रोग्राम तयार करतो रविवारचा त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करता येईल. गीत गाणाऱ्यांसाठी सुद्धा सूचना आहे. जे गाऊ शकतात इथं एकट्यानं गायचं असतं गाणं तर तयारी करून व्यवस्थित असं गाणाऱ्यांनी तुमची नावं माझ्याकडे द्या. मग मला ते जनरली मी 3 महिन्याचा कार्यक्रम आधीच करत असतो. पण आता सध्या मी 1 महिन्याचा कार्यक्रम केलेला आहे. पण ह्यामध्ये थोडाफार आम्ही बदल करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना प्रार्थना करायची आज दानपात्रांनी संदेशासाठी सिस्टर संध्या तेलदुनी ह्यांची प्रार्थना असेल तर अशा प्रकारे चर्चमधून सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हायचं. जे प्रार्थना इथे येऊन करू शकतात त्यांनी तसं नावं मला द्या. आणि जे गीत गाऊ शकतात तुमची नावं द्या. म्हणजे तुम्हाला या सर्व वर्शिपमध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यात येईल. ह्यावेळेस गेल्या आठवड्यामध्ये आपल्या चर्चमध्ये ज्यांचे वाढदिवस झाले किंवा वेडिंग ॲनिव्हर्सरी झाले त्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत.
आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत, बिशप सरांसाठी प्रार्थना करणार आहोत. ह्यावेळेस आपल्या चर्चचे एल्डर ब्रदर मनोज हिवाळे ह्या सर्व विषयासाठी प्रार्थना करतील. ते ज्यांचा वाढदिवस झाला, सिस्टर डॉली परदेशी 2 जानेवारी आणि सिस्टर ममता सिंग 4 जानेवारी, यासाठी आपण प्रार्थना करू. बिशप अंकलसाठी, आजाऱ्यांसाठी आणि मंडळीसाठी प्रार्थना करूयात. हे परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो सुंदरशा वेळेसाठी. तुझे प्रियजन परमेश्वरा, ज्यांनी मागच्या आठवड्यामध्ये परमेश्वरा त्यांचा वाढदिवस केलेला आहे, परमेश्वरा विशेष करून सिस्टर डॉली परदेशी आणि परमेश्वरा त्याच प्रकारे सिस्टर ममता सिंग यांना तो आत्तापर्यंत सांभाळलेला आहेस. यांना परमेश्वरा तो आत्तापर्यंत सांभाळलेला असताना मागील सर्व वर्षभर परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरा चढउतारामध्ये आणि त्याच प्रकारे त्यांच्या आजारामध्ये आणि परमेश्वरा प्रत्येक गोष्टीमध्ये तू त्यांचा मार्गदर्शक झालास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या आम्ही स्तुती करतो, तुला प्रार्थना करतो. यांना नवीन वर्ष परमेश्वरा त्यांना तू दाखविलेले असताना त्यांना परमेश्वरा तू विशेष करून तुझ्या आरोग्याने आशीर्वादित कर. या नवीन वर्षामध्ये पण परमेश्वर पित्या 2026 त्यांच्या जीवनामध्ये जोडलेलं असताना हे संपूर्ण नवीन वर्ष परमेश्वरा त्यांच्यासाठी परमेश्वरा भरभराटीचं जाऊ दे आणि विशेष करून आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ, उन्नतीचा आणि प्रगती जाऊ दे. संपूर्ण परदेशी कुटुंब आणि परमेश्वरा सिंग कुटुंब तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो. तू प्रत्येकाचा ताबा घे. मंडळीमध्ये परमेश्वरा आम्ही सर्वजण यावेळेस मिळून बिशप अंकलसाठी प्रार्थना करतो. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि परमेश्वरा एका अंतःकरणाने, आम्ही एका विश्वासाने तुझ्याकडे परमेश्वरा बिशप अंकलसाठी प्रार्थना करतो. आज परमेश्वरा त्यांचा परमेश्वर पित्या ज्या ठिकाणामध्ये ते आहेत त्यांना तू स्पर्श कर परमेश्वरा. आज परमेश्वरा त्यांना तू पूर्ण आरोग्य दे परमेश्वरा. त्यांचा आतापर्यंत तू वापर केलेला आहेस, इथून पुढेही परमेश्वरा त्यांचा उपयोग मंडळीमध्ये आणि मंडळीच्या बाहेर आणि परमेश्वरा अनेक ठिकाणी परमेश्वरा तू करून घे. विशेष करून परमेश्वरा त्यांच्या परमेश्वरा शरीरामध्ये जी काही कमतरता आहे ती तू परमेश्वरा भरून काढ येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि परमेश्वरा त्याच प्रकारे पास्टर प्रदीप कदम, बिशप आंटी आणि परमेश्वरा जे सर्व त्या ठिकाणामध्ये आहेत त्या प्रत्येकाला परमेश्वरा तू आशीर्वादित कर आणि परमेश्वरा तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. आज परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो, मंडळीतील जे सर्व आजारी आहेत त्यांना देखील तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. तू प्रत्येकाला आरोग्य दे, प्रत्येकाला बरं कर आणि परमेश्वरा त्यांचं जीवन साक्षीरूपी असं तुझ्या गौरवासाठी होऊ दे. पुन्हा एकदा सर्वजण या ठिकाणामध्ये आलेले आहेत, तुला परमेश्वरा प्रार्थना करतो, तू प्रत्येकाला सहाय्य कर आणि परमेश्वरा तू प्रत्येकाला चांगल्या परमेश्वरा नवीन वर्षामध्ये त्यांनी परमेश्वरा नवीन निश्चय करून परमेश्वरा तुझ्यामध्ये जीवन जगावं, तुझ्यासाठी जीवन समर्पित करावं अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. इथून पुढची सर्व भक्ती तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. ही विनंती आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. ह्यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करणार आहोत. ह्यावेळेस स्पेशल गीत होईल सिस्टर स्नेहल कदम यांचं. आहे नाही? ओके. अजून कोण गाऊ बरं. ह्यावेळेस कोण व्हॉलंटियर आहे की स्पेशल गीत गाण्यासाठी? ह्यावेळेस आपण स्पेशल गीत ऐकणार आहोत आणि त्यावेळेस आपलं दान परमेश्वराला अर्पण. आपल्या चर्चमध्ये सिस्टर विबा बोर्ड आहेत, त्यासुद्धा मागच्या आठवड्यात ICUमध्ये होत्या. सिरियस कंडिशन आहे त्यांचीसुद्धा, पण आता लेटेस्ट माहिती नाही. अजून एक फॅमिली आपली पुनावळेला, साळवी फॅमिली, हजबंड अँड वाईफ दोघंही पॅरालिटिक आहेत, दोघांनाही पॅरालिसिस झालं आहे, दोघंही बेडवरती आहेत आणि मुलांना त्यांना अटेंड करायचं आहे, एल्डरली आहेत आणि मग त्यांची परिस्थिती खूप वाईट अशी आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. डोळे उघडून बघा की आपल्या चर्चमध्ये कुठल्या फॅमिलीला कसली गरज आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत राहा. ह्यावेळेस दानपात्र घेण्यात येईल. सिस्टर त्रिवेणी ती सेवा करतील. प्रेज द लॉर्ड. आइए प्रभु की स्तुति करते हैं और अपने दान और दशवांश को प्रभु के लिए लाते हैं. हालेलुया, हालेलुया. थैंक यू जीसस. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं. ऐ खुदा बन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं. ऐ खुदा बंद यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं. तो यीशुआ, यीशुआ
तुझे दूँ महिमा। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे। कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे। ओ खाली हूँ भर दे मुझसे, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे। कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। तो यीशुआ यीशुआ करूँ आराधना, हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। हो हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा। थैंक यू जीसस, प्रेज द लॉर्ड। ही वेळ साक्ष देण्याची आहे. ही तुमची वेळ आहे. ज्यांना साक्ष द्यायची असेल ते तुम्ही पुढे येऊन साक्ष देऊ शकता. एकतीस तारखेला आणि 1 तारखेला जवळजवळ सर्वांनी साक्ष दिल्या. मी राहिलो होतो म्हणून मी आज देतो, कारण सर्वात पहिले सर्वांनी इन्व्हॉल्व झालेलं चांगलं आहे आणि एवढा वेळ झाला होता, मग मी सुद्धा नाही साक्ष दिली. पण आज मी साक्ष देऊ इच्छितो. देवापाने गेल्या वर्षभर आम्हाला व्यवस्थित सांभाळलं. विशेष करून पहिले 7-8 महिने खूप त्रासाचे गेले. आम्ही 2 वर्ष खूप वाईट अशा दिवसामधून गेलो, सर्व प्रकारच्या प्रश्नामधून. ज्युएल्सला पुढं शिकायचं होतं, पण त्याला पुढे प्रोसेस त्या आयर्लंडमध्ये सुरुवातीला ट्राय केला, तिथं त्याचा विजा रिजेक्ट झाला. त्यानंतर 3 वेळेस UK जाण्याचा प्रयत्न केला. युनिव्हर्सिटीनं त्याला ॲडमिशन 3 वेळेस दिलं. सर्टिफिकेट त्याला सर्टिफिकेट ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ स्टडी असतं, अतिशय महत्त्वाचं. इंटरव्ह्यू घेऊन आणि तुमचं ॲकॅडमिक रेकॉर्ड बघून ते ठरवतात हा स्टुडंट योग्य आहे की नाही. 3 वेळेस त्याला ॲडमिशन मिळालं. आम्ही फीस सर्व भरली, परंतु विजावाल्यांनी इंटरव्ह्यू घेऊन त्याला इंटरव्ह्यूमध्ये फेल केलं. मग जेव्हा फेल केले तर आम्ही अपील केलं. मग त्यांनी ॲक्सेप्ट केलं की नाही, वी आर रॉंग, आम्ही चूक केली, आता तुम्ही परत विजाचं ॲप्लिकेशन करा. आणि मग परत विजाचं ॲप्लिकेशन करून डिसिजन येऊपर्यंत युनिव्हर्सिटीचा जे इनटेक असतो, त्यांची कट ऑफ डेट असते, त्या डेटपर्यंत विजा नाही तर काहीच करू शकत नाही तुम्ही. युनिव्हर्सिटी तुम्हाला अलाव करत नाही. अशा प्रकारे त्याला खूप फेल्युअरमधून जावं लागलं आणि तो खूप निराश झाला होता. आणि त्यानेच ठरवलं की मला बाहेर शिकायला जायचं. आणि सडनली मला बोलला, म्हटलं आपल्याकडे पैसे नाहीत, कुठून आणणार एवढे पैसे, तो अचानक असं काय सांगतो.
आपण म्हटलं एक आहे की जर देवबापाची इच्छा असेल तर तो निश्चित पैसे देईल. त्यांनी पैसे दिले तर आपण जाऊ. आणि मग धडपड केली आणि फायनान्स जमा झाला. तर चं जे व्हिसा ऑफिस आहे त्यांनी डॉक्युमेंट्समध्ये कुठंच काहीच प्रॉब्लेम काढू शकलं नाही. परंतु इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जे त्यांनी आन्सर केले ते सॅटिस्फाय नाही झाले. आणि मग जेव्हा त्यांनी रिजेक्ट केलं त्यानंतर आम्ही अपील केल्यावर ज्युएलनी मग त्यांनी सांगितलं की व्हेरी सॉरी वी हॅव डन रॉंग. आणि नेहमी तर डिले करत गेले. आणि तो युनिव्हर्सिटीचं बाय दॅट टाईम युनिव्हर्सिटीची डेट निघून जायची. आणि मग अशा प्रकारे तो खूप निराश झाला. पण तो जातोय म्हणून त्या कितीतरी स्टुडंट त्याचे फ्रेंड्स ते तयार झाले. तर सगळ्यांना व्हिसा फास्ट मिळाले. काही लोक युकेत गेले, मोस्टली युकेत गेले. आणि मग पण तो निराश नाही झाला. त्यांना सेंड ऑफ करायला जायचा, त्यांना सी ऑफ करायचा. कधी त्यांनी असं की ह्यांना मिळालं मला का नाही असं नाही. परंतु देवबाप्पा मला सुद्धा तू दे अशी त्याची प्रार्थना असायची. आणि अशा प्रकारे खूप स्ट्रगलमधून तो गेला. ह्या वर्षी एप्रिलमध्ये मग त्याला जानेवारी फेब्रुवारीमध्येच दुबईमध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये जी ग्रेट ब्रिटनची जी युनिव्हर्सिटी आहे तिथे त्याला ॲडमिशन मिळालं. पण बाकीच्या प्रोसेस बऱ्याच असतात त्या सर्व चालूच होत्या. त्याचे रेकॉर्ड म्हणजे तो इंग्लिश मिडियममध्ये शिकल्यामुळे त्या एक IELTS नावाची एक एक्झाम असते इंग्लिशची, ती खूप टफ असते. मला माहीत नव्हतं. पण मी जेव्हा त्याचे टेक्स्टबुक बघितले तर म्हटलं अरे मी सर्व लाईफ इंग्लिशमध्ये काम केलं आहे ऑफिसमध्ये, मला काय अवघड नसेल. पण ते बघितल्यावरती कळालं का रे दिस इज व्हेरी टफ. तर ती एक्झाम मग तो 3 पेपर होते. ज्या दिवशी त्याचा पेपर आहे त्या दिवशीच मला ॲक्सिडेंट झाला. तो क्लासमध्ये दुपारनंतर त्याला परीक्षेला जायचं आहे. तो क्लासरूममध्ये ट्युटरकडे आहे, त्याचं स्टडी चालू आहे. आणि मी रोडवर ॲक्सिडेंटमध्ये पडलो. डोक्याला लागलं. म्हटलं डोक्याला लागलं म्हणजे कधी कधी आपल्याला ज्ञान जे असतं ते ज्ञान खूप आपल्याला दुःख निर्माण करतं किंवा माहिती असतं. म्हटलं अरे डोक्याला लागलं म्हणजे 72 आवर्सचं ऑब्झर्वेशन आहे, काय होणार माहिती नाही, कधी काय झालं तर. पण खूप देवबाप्पा माझ्या लेकराला माझ्यामुळं त्याचं जाणं कॅन्सल नको होऊ देऊ. आणि मग त्या परिस्थितीत त्यांनी एक्झाम दिली. आणि त्याला तिथे 6.5 असा तो बँड असतो, तो कमीत कमी होता. सगळं जरी असलं तरी तुम्ही इंग्लिशमध्ये जर पास झाला नाही त्या परीक्षेमध्ये ब्रिटिश काउन्सिलच्या तर तुम्ही जाऊ शकत नाही. तर त्याला 7 बँड मिळाला. त्या परिस्थितीत त्यांनी एक्झाम दिली. आणि मलाही काही झालं नाही, म्हणजे त्रास झाला बऱ्यापैकी, पण म्हणजे मला काही सिरियस असं झालं नाही. आणि मग त्यातून देवाने मला वाचवलं. त्यानंतर थोड्या दिवसांनी मला खूप मला इन्फेक्शन झालं, युरिनरी इन्फेक्शन. आणि ते एवढं भयानक इन्फेक्शन होतं ते की डॉक्टर म्हटले तुमच्या किडनीमध्ये गेलं, तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. आणि ते जो रिपोर्ट होता ते दोन्ही सिस्टर आणि ब्रदरबरोबरच मी गेलो होतो लॅब चेक करायला. तर 5 रेंज असती, माझं इन्फेक्शन 150 होतं. तर ते डॉक्टरसुद्धा म्हटलं, त्यांनी दिलं औषध. आणि मग त्यानंतर मी त्यातून बरा झालं. पण जवळजवळ 2 महिने लागले त्यामधून व्यवस्थित बरं व्हायला. तर अशा प्रकारे सुरुवातीचं वर्ष 7-8 महिने आम्हाला खूप त्रासातून जावं लागलं. आणि मग नंतर ज्युएलचा व्हिसा आला. त्याला नेहमी भीती वाटायची, कारण जेव्हा एखाद्या देशाने रिजेक्ट केला तर दुसरे देश ॲक्सेप्ट करत नाहीत. मग ते हिस्ट्री बघतात. डॅडी माझ्या पासपोर्टच्या नंबरवरनं त्यांना दिसेल. नाही म्हटलं, जेव्हा देवबापांनी जर तुला इथं पाठवत असेल तर नो वन कॅन स्टॉप इट. आणि मग त्याला तो एंट्री परमिट मिळालं. मग तो गेला दुबईमध्ये. पण जाताना म्हटलं डॅडी इमिग्रेशनमध्ये माझं रेकॉर्ड दिसेल, मला काय प्रश्न विचारतील. खूप त्याला अशी भीती बसली होती की काय होणार माझं. पण त्याला काहीच झालं नाही. इमिग्रेशनमध्ये स्टेट वे स्टॅम्प मारला त्यांनी.
अरायव्ड ऑन सो अँड सो डेट संपलं. आणि प्रत्येक मार्ग असं ओपन होत गेला आणि मग आता तो त्याचं व्यवस्थित तो शिकत आहे. जर आपला मुलगा किंवा मुलगी दुःखी असेल, त्रासात असेल, तर आईवडील कसे काय सुखी राहू शकतात. आम्ही खूप यातनांमधून गेलो, पण साथ आम्ही प्रार्थना सोडली नाही, विश्वास सोडला नाही. मी देवाची सेवा करतो म्हणून काही मी त्रासाला एक्सेप्शन मिळत नाही. सर्वांनाच ह्या त्रासातून, संकटातून, आजारातून, दुःखातून जावं लागतं. ख्रिस्ती मार्ग खूप एवढा सोपा नाही. तर या सर्व परीक्षांमधून आम्ही बाहेर आलो. ज्वेलचं फर्स्ट सेमिस्टर कंप्लीट झालं आहे, त्याचं सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. आणि आम्ही दररोज त्याच्यासाठी प्रार्थना करतो. कमीत कमी एकदा, जास्तीत जास्त दोनदा तो दिवसातून फोन करतो. आम्ही त्याला बघू शकतो आणि त्यामुळे मग आम्हाला एवढं एकटं असं वाटत नाही. परंतु आमचं कसं लाईफ होतं, आम्ही तिघं मिळून एक जीवन होतं आमचं एकच. आणि एकमेकाशिवाय म्हणजे फार अवघड होतं. 23 वर्ष तो आमच्याबरोबर राहिला आणि अचानक तो आमच्यामधून दुसऱ्या देशात गेला. पण देवबापाची जी इच्छा, त्याला आम्ही त्याच्या पुढच्या भविष्यासाठी किंवा देवबाप त्याला जेव्हा दुसरीकडं घेऊन जातो तर त्याची काहीतरी योजना असते, ती पूर्ण व्हावी. आणि साथ आम्ही देवबापाने आम्हाला इथं सांभाळलेलं आहे, आरोग्य देत आहे, विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये ठेवत आहे. त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देतो. अजून कोणाला साक्ष द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. ह्यावेळेस दान आहे कोणी? ह्यावेळेस दानपात्रांनी संदेशासाठी सिस्टर तेलदुने पुढे येऊन प्रार्थना करतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत आणि गोड नावात प्रेज द लॉर्ड. माझी साक्ष अशी होती की मी नाशिकला होतो काही दिवस आणि तिथल्या चर्चला आम्ही जायचो, मी आणि माझी मिसेस. चर्चला जात होतो तर काही कारणास्तव मी थोडं चर्चला जाणं वगैरे बंद केलं. तर मला म्हणजे एक दिवस असा घडला की आमच्या दोघांचे भांडणं झाले होते आणि संध्याकाळी भांडणं झाली आणि सकाळी ती कंपनीमध्ये जायची काम करण्यासाठी आणि मीही थोडं काम करायचो. तर असं घडलं की संध्याकाळी आमचे भांडणं झाले आणि आम्ही सकाळी उठलो. ती सकाळी तिला 6 वाजता तिने मला उठवलं आणि मला ती बोलली की तू मला माझ्यासोबत म्हणजे मला तुम्ही कामावरती सोडून देता का? म्हटलं हां देतो. म्हटलं तू आवर, म्हटलं तयारी तू कर म्हटलं. तर मग ती तयारी करायला लागली आणि मी फक्त बेडवरती असा लेटून होतो, फक्त झोपलो होतो मी. तर मला एक स्वप्न पडलं म्हणजे जे माझं गाव आहे, माझ्या घरापासून लगभग अर्धा किलोमीटर अंतरवरती खूप सारे लोक पांढरे शुभ्र कपडे घालून, त्यांचे जे आहेत ना मफलर वगैरे, तर ते रेड होते, कोणाचे ब्ल्यू होते, असे खूप सारे लोक एकदम. आणि त्यांच्या हातामध्ये अशा लंबाल्या अशा मोठ्या काठ्या होत्या आणि त्यांच्यामध्ये एक व्यक्ती होता, खूप मोठं एक मुकुट होतं, एकदम सोनेरी कलरचं, एकदम पांढरे शुभ्र कपडे आणि एकदम वेगळी लँग्वेज बोलत ते माझ्याकडे येऊ लागले आणि मी लांब मी असं पळू लागलो. असं स्वप्न घडलं, स्वप्न ते तुटलं आणि तेवढ्यामध्ये मी ज्या ठिकाणी झोपलो होतो ना तिथून मला असं उचलले गेलं आणि असं गोल गोल फिरत मी माझा जो फॅन आहे, घरामधला जो फॅन आहे, फॅनच्या 6 इंच खाली, 6 इंच लगभग 1 फूट किंवा 6 इंच खाली मी असं गोल फिरत मी तिथपर्यंत पोहोचलो आणि मला भीती वाटत नव्हती. मी एकदम खुश होतो. म्हणजे असं असतं ना की काही निगेटिव्ह असलं तर माणसाला भीती वाटते, तर मला भीती वाटत होती. मी एकदम खुश होतो मी. आणि ज्यावेळेस मी खाली उतरलो, ज्यावेळेस मी खाली माझ्या बेडवरती परत आलो तर मी असा आवाज देऊ लागलो माझ्या मिसेसला. तर माझ्या तोंडामधून आवाजही निघत नव्हता, बाहेर आवाज निघत नव्हता. तर काही सेकंदामध्ये माझा आवाज निघू लागला आणि मग जसं उठलो मी तिला सोडण्यासाठी मी चाललो होतो. तर मी लगभग 2 तास मी रडत होतो, 2 तास. मग तिथले जे पास्टर आहेत मी त्यांना विचारलं की मी म्हणजे रडता मी त्यांना फोन करून विचारलं की मी असं माझ्यासोबत असं घडलं, हे काय असेल? तर मग त्यांनी मला सांगितलं की देव तुम्हाला जवळ करतोय, पण तुम्ही लांब जाण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत. आणि परत माझी साक्षी अशी पण आहे, मला 7 वर्ष मूलबाळ नव्हतं, काहीच. 7 वर्ष माझ्या लग्न झाली तर मला काही मूलबाळ नव्हतं. एका चर्चमध्ये भविष्यवाणी केली होती एका दिल्लीच्या पास्टरने की माझ्या मिसेसच्या ज्या गर्भपिशवी आहे ना त्याच्यावरती गाठ आहे. आणि खरंच ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस ॲडमिट तिला केलं त्याच्या गर्भपिशवीवरती गाठ होती
आणि मी काय कारणास्तव नाशिक सोडलं मी आणि मी गावी गेलो. मागच्या क्रिसमसला मी चर्चला गेलो आणि चर्चला गेल्यावरती मी संडेच्या प्रेयरला गेलो होतो आणि मी तिथं प्रेयर केली मी की मला काही म्हणजे आम्ही ट्रीटमेंटसाठी चाललो आहे हॉस्पिटलला, तर काही चांगली गुड न्यूज मिळू द्या. जसं हॉस्पिटलला गेलो त्या संडेला आम्हाला गुड न्यूज मिळाली की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. म्हणजे देवबापाला धन्यवाद देतो मी की त्यांनी 7 वर्ष मला काहीच नव्हतं, तर आज ह्या चर्चमध्ये म्हणजे मी साक्षी यामुळे देतो की आतापर्यंत कुठल्या चर्चमध्ये आम्ही साक्ष दिली नाही की त्यावेळेस म्हणजे आम्ही चर्चला जातच नव्हतो. तर माझं पूर्ण हे होतं, इच्छा होती की इथून पुढचं जे पूर्ण माझं जीवन आहे हे ख्रिस्तीनुसार चालवायचं. आणि आज बघा ज्यावेळेस आम्ही सकाळी गाणे गातो इथं चर्चमध्ये येऊन, तर तीही देवबापाच्या नावाला धन्यवाद देते आणि तीही टाळ्या वाजवते आणि तीही गाणं म्हणते. देवबापाला धन्यवाद असो. थँक्यू. त्यावेळेस दानपात्र आणि साक्षीसाठी प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. बाप्पा, मागचे वर्षभर तू आमचा सांभाळ केलास, हे नवीन वर्ष आम्हाला दाखवलं, म्हणून मी तुला लाख लाख धन्यवाद देते, तुझे उपकार मानते. बाप्पा, आमच्या मंडळीवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. मंडळीची वाढ तुझ्या दयेमध्ये व कृपेमध्ये होऊ दे आणि मंडळीची जास्तीत जास्त वाढ होऊ दे बाप्पा. तसेच बाप्पा, मंडळीतील प्रत्येक व्यक्तीवर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. जे कोणी आजारी असतील त्यांना तू लवकरात लवकर बरं कर. तसेच बाप्पा, विभासाठी प्रार्थना करते बाप्पा, तिला लवकरात लवकर तू बरं कर. तिला जो काही शारीरिक त्रास होत आहे त्या त्रासापासून तू मुक्त कर. तसेच बिशप अंकलसाठी प्रार्थना करते, त्यांनाही तू लवकरात लवकर बरे कर बाप्पा आणि त्यांचा उपयोग तुझ्या वाढीसाठी कर, असाच मी तुला प्रार्थना करते बाप्पा. तसेच बाप्पा, आता जे दान आपण दिलेलं आहे ते दान आम्ही चर्चच्या वाढीसाठी उपयोगात आणावं, असंच तू दयेने कृपेने कर. तसेच बाप्पा, संदेशासाठी प्रार्थना करते. बळीसाहेब आम्हाला जो काही संदेश देतील तो संदेश आम्ही आत्मसात करून तो आम्ही इतरांना सांगावा व त्या संदेशाप्रमाणे चालावे, असेच तू दयेने कृपेने होऊ दे. ही लहान विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड व प्रिय नावाने मागते म्हणून एक बाप्पा. आमीन. ह्यावेळेस आपण संदेशाकडे जाणार आहोत. ब्रदर मायकल माझ्यासाठी ट्रान्सलेशन करतो. पॅड इज गिवन बाय पास्टर परदेशी टू एव्हरीवन. पास्टर परदेशी यांनी हे जे नोटपॅड ते सर्वांना दिलेलं आहे. ही हॅज ऑल्सो गिवन पेन्स ऑल्सो. आणि त्याबरोबर त्यांनी एक पेन देखील दिलेला आहे. ही व्हॉट इज हिज इंटेन्शन बिहाइंड इट. त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता? एव्हरीवन शुड ब्रिंग इट टू द चर्च. प्रत्येक जणाने ते प्रत्येक रविवारी चर्चमध्ये आणावं And they should note down the references at least. आणि कमीत कमी जे संदर्भ या ठिकाणामधून सांगण्यात येतील If ते we पवित्र are- शास्त्रामध्ये संदर्भ लिहितील. If you have not brought today, जर तुम्ही आज आणलेलं नसेल next Sunday onwards, तर कृपा करून पुढच्या रविवारपासून पुढे please bring this with you. कृपा करून तुमच्या बरोबर ते आणा. On a New Year day, I could not preach the subject completely आणि नवीन वर्षाच्या दिवशी पूर्णपणे माझा जो विषय आहे तो मी संपवू शकलो नाही, because there was no time left for me. कारण माझ्यासाठी काही वेळच उरलेली नव्हती. It was very important subject, पण तो फार महत्वाचा विषय होता and that is the hand of the Lord or And- hand of God. आणि तो म्हणजे देवाचा हात. What does it mean? त्याचा अर्थ काय होतो? The God's power. देवाचं सामर्थ्य. It is not a physical hand of God, आणि तो देवाचा शारीरिक हात असा नाही, but God works in the lives of people. पण परमेश्वर देव लोकांच्या जीवनामध्ये कार्य God करतो. helps the people. देव लोकांना मदत करतो. God blesses the people. देव लोकांना आशीर्वादित करतो. God intervene in their lives परमेश्वर देव त्यांच्या जीवनामध्ये काम करतो according to the need of that person. आणि त्या व्यक्तीच्या जी गरज असेल त्या गरजेप्रमाणे. So this is very important subject. म्हणून हा फार महत्वाचा विषय आहे. We are in this new year. आपण या नवीन वर्षामध्ये आता आहोत. It is our prayer ही आमची प्रार्थना आहे that God's hand will be on all of you. की तुम्हा सर्वांवर परमेश्वर देवाचा हात असो. God's hand will
help you throughout this year. आणि परमेश्वर देवाचा हात या संपूर्ण वर्षभर तुम्हाला मदत करो. So we'll see certain verses from Word of God. देवाच्या वचनामधून आपण काही वचने यावेळेस पाहणार आहोत. There will be more verses today. आज भरपूर वचने आपली असतील. The first key verse that on first I read is Deuteronomy chapter 33 and verse 3. आणि अनुवाद याचा 33वा अध्याय आणि वचन 3 आपण त्या दिवशी वाचलं. हे महत्वाचं वचन आहे. He loves the people. तो आपल्या लोकांवर प्रीती करीतो. His saints are in his hand. त्याचे सर्व प्रियजन त्याच्या हाती आहेत And he loves the people. आणि तो लोकांवर प्रीती करीतो. So this is the verse for you for this church this year. आणि या मंडळीसाठी या वर्षासाठी हे वचन आहे God's hand will be on you. की परमेश्वर देवाचा हात तुमच्यावर असेल. Then one more verse in same chapter 27. त्याच अध्यायामध्ये वचन 27 The आपण पाहतो. eternal God is your refuge, and underneath are the everlasting arms. He will thrust out the enemy from before you and will say, destroy. अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे. So the God's hands are for everlasting to everlasting. आणि म्हणून आपण पाहतो की अनादी काळापासून ते अनादी काळापर्यंत परमेश्वर देवाचा हात आहे. The children of God, people of God, they are in the hand of living God, whose hands are everlasting hands. आणि आपण पाहतो की देवाची लोक आणि देवाची जी लेकरं आहेत ती परमेश्वर देवाच्या हातामध्ये आहेत आणि त्याचा जो भुज आहे, जो हात आहे, तो अनादी काळापासून सार्वकालिकतेसाठी आहे. So you are in the hand of God today, and tomorrow you are not. It's not like that. आणि म्हणून तुम्ही आज देवाच्या हातामध्ये आहात आणि उद्या तुम्ही देवाच्या हातामध्ये नाहीत असं नाही. God is always with you. देव सदैव तुमच्या बरोबर God असतो. will always carry you in His hand. परमेश्वर नेहमीच आपल्या हातामध्ये तुम्हाला घेऊन वाहतो. When He brought the children of Israel from the land of Egypt, ज्यावेळेस परमेश्वर देवाने मिस्राच्या भूमीमधून इस्रायल राष्ट्राला बाहेर काढलं, the word of God says that with outstretched arms, mighty arms, He delivered them from land of Egypt. आणि वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की मोठ्या भुजाने आणि मोठ्या प्रतापी हस्ताने त्याने त्यांना मिस्री देशामधून बाहेर काढलं. He performed great miracles in that land. आणि त्या भूमीमध्ये त्याने मोठमोठे चमत्कार केले. Brought 10 plagues on the people of Egypt. आणि मिस्र देशामधल्या लोकांवर 10 पिढ्या आणल्या. And the last plague was so horrible or terrible. आणि शेवटची जी पिढा होती ती इतकी भयंकर होती की God killed all the firstborn in land of Egypt. आणि मिस्र मधले जे सर्व प्रथम जन्मलेले होते त्या सर्वांना परमेश्वर देवाने मारून टाकलं. Up to 9th plague, आणि 9व्या पिढेपर्यंत the king foreign his officials, they were not ready to leave these people, allow these people to leave that land. आणि फारो राजा आणि त्याचे जे अधिकारी होते ते इस्रायल लोकांना त्यांच्या भूमीमधून सोडून देण्यासाठी तयार नव्हते. But when the 10th plague came, पण ज्यावेळेस ही 10वी पिढा आता आली, they said, leave our place speedily. ते स्वतः म्हणाले की आता तुम्ही लवकरात लवकर आमची भूमी, आमचा देश सोडून निघून जा. Just imagine, in every house there is one death. प्रत्येक तुम्ही आता कल्पना करा की प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होतो. Even firstborn of animal also died. आणि त्याच प्रकारे जे प्राणी आहेत त्यांचा देखील जो प्रथम जो नर आहे तो देखील मेला. So it was terrible. आणि तो खरोखर भयंकर पीडा होती. So God know how to deliver His people from the hand of enemy. आणि म्हणून शत्रूंच्या हातामधून आपल्या लोकांना कसं सोडवावं हे परमेश्वराला ठाऊक आहे. Enemy attacks on our life in different ways. आणि वेगवेगळ्या मार्गाने शत्रू आपल्या जीवनावर हल्ला करतो. Common is sickness, आणि सर्वसामान्य गोष्टीपणे तो आपला आजार आणतो disease, आणि तो आपल्याला विकार आणतो. accidents, अपघात होतात. then some other problems, financial problems. आर्थिक समस्या निर्माण होतात. There are varieties of problems. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. Lot of needs in the family. कुटुंबामध्ये वेगवेगळ्या गरजा येतात. But in all these things, God knows how to deliver you from all the troubles. पण या सर्व गोष्टींमध्ये देखील परमेश्वराला ठाऊक आहे की या सर्व संकटातून आपल्या लोकांना कसं वाचवायचं.
Now we'll read one more verse. आणखी एक- Joshua जोशुआ आपण पुस्तक काढूया. यहोशुआ and chapter 4, 23 and 24. आणि 4 अध्याय आणि वचन 23 आणि वचन 24. For the Lord your God dried up the waters of Jordan before you until you had crossed over, as the Lord your God did to the Red Sea, which he dried up before us until we had crossed over, that all the people of the earth may know the hand of the Lord that is mighty, that you may fear the Lord your God forever. आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर याने तो आटवून कोरडा केला होता. त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली. यावरून परमेश्वरचा हात समर्थ आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल आणि तुमचा देव परमेश्वर याचा त्यांना निरंतर धाक वाटेल. So you know the history. आपल्याला इतिहास ठाऊक आहे. When first of all God divided the Red Sea, सर्वात प्रथम परमेश्वर देवाने तांबडा समुद्र दुभागिला. and when people heard that God has divided the Red Sea, ज्यावेळेस लोकांनी ऐकलं की आता परमेश्वर देवाने तांबडा समुद्र दुभागला, all the army of Pharaoh and Pharaoh, they were killed in that Red Sea. फारो आणि स्वतः फारोचे सैन्य ते तांबड्या समुद्रामध्ये मेले. These people walk on the dry ground, आणि हे जे इस्रायल लोक आहेत ते समुद्रामधून भर कोरड्या भूमीवरून चालले. and then when the nations heard all these things, मग ज्यावेळेस this news, बाकीच्या राष्ट्रांनी हे सर्व ही बातमी ऐकली, so what might have happened to them? मग त्यांच्या बरोबर काय बरं झालं असेल. Now here Joshua, he crossed, he and the children of Israel, आता या the second ठिकाणी generation, यहोशुवा आहे आणि इस्रायल राष्ट्राची आता दुसरी पिढी आहे. for them God divided the Jordan River, आणि आता यांच्यासाठी परमेश्वर देवाने यार्देन नदी दुभागली. and they walk on the dry ground, पुन्हा एकदा ते कोरड्या भूमीवरून चालले and they enter in promised land. आणि त्या आता वचनबद्ध भूमीमध्ये प्रवेश त्यांनी केला. And that incident spread like anything. आणि मग आता ही बातमी फार मोठ्या वेगाने सर्वीकडे पसरली. So all the people in the land of Canaan, आणि कनान भूमीमधले सर्व जे लोक होते all the people and all the kings, they frightened because of this. आणि या सर्व बातमीमुळे त्यातले सर्व राजे आणि सर्व प्रजा घाबरून गेले. So the God's hand was so mighty for these people. कारण परमेश्वर देवाचा हात इतका समर्थ या लोकांसाठी होता. So their enemies, they were frightened. They were great fear came upon them. आणि त्यांचे सर्व जे शत्रू होते त्या सर्व शत्रूंना त्यांच्यामुळे फार मोठं भय प्राप्त झालं. If you go further, you know that when these spies, they went to Jericho, आणि आपण पाहतो इतिहासामध्ये ज्यावेळेस हेर होते ते यरिहो मध्ये गेले. and when that Rahab told them राहाबाने त्यांना सांगितलं that we all are frightened, की आम्ही सर्वजण फार घाबरलेलो आहोत. no strength is left in us. आमच्यामध्ये कोणतीही शक्ती आता राहिलेली नाही. So God will put fear in the heart of your enemies in coming this year. म्हणून या वर्षामध्ये परमेश्वर देव तुमच्या शत्रूंच्या मनामध्ये असं भय उत्पन्न करेल, So that जेणेकरून your enemy will not overcome you, or he will live to trouble you. आणि तुमचा शत्रू तुमच्यावर वरचढ होणार नाही, विजयी होणार नाही, तुम्हाला तो त्रास देणार नाही. Unnecessary, we don't think that we are believers and we don't have enemy. आणि मग असा विचार करायचा नाही की आम्ही फार विश्वासणारे आहोत, आमचा कोणताही शत्रू नाही. There will be some enemies. कोणी ना कोणी शत्रू असणारच. There will be some enemies. कोणी ना कोणी शत्रू Those, असणारच. not like they want to kill us, आणि असं नाही की ते येतील आणि आपल्याला मारूनच टाकतील, but they are against us. पण ते आपल्या विरोधामध्ये Or वागतात they criticize, किंवा ते आपल्यावर टीका करतात or they say all bad things about us. किंवा ते आपल्याविषयी सर्व वाईट गोष्टी बोलतात. Jesus says to his disciples आणि आपण पाहतो की येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं that people, when they will speak all evil against you ज्यावेळेस लोक सर्व वाईट तुमच्या विरुद्ध बोलतील without reason, कोणतंही कारण and नसताना because of my name's sake, आणि माझ्या नावासाठी,
then rejoice. आणि मग तुम्ही आनंद करा. Your reward in heaven is great. स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं आहे. So without reason there will be enemies, विनाकारण तुमचे शत्रू असतील, but at the same time they will also have fear of you. पण त्याच आपण पाहतो बरोबर की त्यांच्या मनामध्ये तुमच्या विषयी भय देखील असेल. Sometimes we take some wrong decision and then we suffer, आणि कधी कधी आपण चुकीचे निर्णय घेतो आणि मग त्यामुळे आपल्याला त्रास होतो. but sometimes God works in all this situation for his purpose. पण परमेश्वर देव सर्व परिस्थितीमध्ये देखील त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनात कार्य करतो. In the book of Ruth, chapter 1 and verse 13, रूथ याचा पहिला अध्याय आणि वचन 13. now this Naomi has lost everything. आता जी नामी आहे तिने आपलं सर्व काही गमावलेलं What आहे. she did is, तिने काय केलं, there was a famine in land of Bethlehem आणि or बेथलेम Judea, मध्ये बेथलेममध्ये जी यहूदामध्ये त्या ठिकाणामध्ये कुटुंब होतं, and there was famine. त्या dushkal. ठिकाणामध्ये दुष्काळ पडला. But only this family left that land. पण फक्त हेच कुटुंब जे आहे त्यांनी ते आपली भूमी सोडून गेले. There were people were staying, continue to stay there. पण आणखी देखील बाकीचे लोक, बाकीचे कुटुंब त्या ठिकाणामध्येच राहत होते. Naomi, her husband and 2 sons, they left. आणि नामीला आपण पाहतो की एक पती होता, 2 पुत्र होते, ते शहर सोडून निघून गेले And they went in land of Moab. आणि मोवाब म्हटलेल्या देशामध्ये ते जाऊन राहिले. And there you know that Naomi's husband died नामीचा पती मेला, and both the sons died. दोन्ही मुलं देखील मेले. And what she says there in 13 verse, मग वचन 13 मध्ये ती काय म्हणते she says that the hand of the Lord has gone against me. की देवाचा हात माझ्या विरुद्ध गेला आहे. When she sees what happened, what tragedy happened to her, to her family, she says that the hand of the Lord has gone against me. ज्यावेळेस तिने पाहिलं की आता तिचा पती गेला, 2 लेकरं गेले, त्यावेळेस ती म्हणते की परमेश्वर देवाचा हात आता माझ्यावर पडला आहे. When she came to the land of Judah, यहूदाच्या ज्यावेळेस ती देशामध्ये येते, when she came to her place, ती आपल्या ज्यावेळेस स्वतःच्या घराकडे येते, people call her Naomi, लोक तिला नामी म्हणतात. a pleasant. आणि असं की एक मनोरम करणारी, आनंद देणारी. She says, no, don't call me pleasant. ती म्हणते की आता मला तुम्ही आनंद करणारे अशी म्हणू नका, Lord's hand has gone against me. पण परमेश्वर देवाचा हात माझ्या विरुद्ध गेला आहे. I went full, आणि मी पूर्णतेने but गेले, I came empty. पण मी आता रिकाम्या हाताने आलेले आहे. So she was very much upset and disturbed and distressed. आणि ती फार दुःखी झाली होती, अस्वस्थ झालेली होती आणि मोठ्या तणावामध्ये होती. But you know the future. पण आपल्याला भविष्य माहिती What आहे. happened? काय झालं, Ruth got married with Boaz, बाबाचा बरोबर रुथेचं लग्न होतं and Ruth became great grandmother of King David. आणि दावीद राजाची आपण पाहतो की ती एक आजी होऊन जाते. And people says when Ruth got the child, people says that Naomi got the child. आणि आपण काय She is म्हणतो, the mother of that child. ज्यावेळेस रुथेला पुत्र होतो त्यावेळेस लोक काय म्हणतात, रुथेला नाही पण त्या नामीला आता पुत्र झालेला आहे. And if Naomi is not there, आणि जर नामी त्या ठिकाणामध्ये नसते, then Ruth is not there, मग रुथ पण त्या ठिकाणामध्ये जर then नसते, Boaz is not there, बाबास जर त्या and ठिकाणामध्ये नसता, ultimately King David is not there. दावीद राजा पण त्या ठिकाणामध्ये नसता. All these tragedies, God works all these tragedies together to fulfill His plan. आणि या सर्व दुःखदायक गोष्टी घेऊन देखील आपण पाहतो की परमेश्वर देवाने त्याची योजना, त्याची So इच्छा पूर्ण केली. sometimes God's hand goes against us. काही वेळेस देवाचा हात आपल्या विरोधामध्ये जातो. We'll read 2 verses from Job chapter 12, 10 and 11, इयोब याचा 12वा अध्याय वचन 10 आणि वचन 11, or 9 and 10. 9 आणि 10 वाचूयात. Who among all these does not know that the hand of the Lord has done this, in whose hand is the life of every living thing and the breath of all mankind? परमेश्वराच्या हाताने हे घडले आहे असे या सर्वांवरून कोणाला समजावयाचे नाही. त्याच्याच हाती सर्व प्राण्यांचा जीव, सर्व मानव जातीचा प्राण आहे. So here is the great truth. या ठिकाणामध्ये मोठं सत्य आहे. The breath of life
is in the hand of the Lord. सर्व मानव जातीचा श्वास आणि प्राण परमेश्वर देवाच्याच हातात आहे. Our breath is in His hand. आपला श्वास त्याच्या हातामध्ये आहे. As long as He keeps us alive, we are alive. जितकं जास्त काळ तो आपल्याला जिवंत ठेवेल तोपर्यंत आपण आहोत. Whether you are young or elder, एकतर तुम्ही मोठे असाल, वृद्ध असाल, aged or young किंवा तुम्ही तरुण असाल or small, किंवा छोटे असाल, any age, कोणत्याही वयाचे, our breath is in the hand of God. आपला श्वास हा देवाच्या हातामध्ये आहे. We don't know आपल्याला how ठाऊक much नाही. span is granted to us to live in this world. की या जगामध्ये आपल्याला किती वेळ देण्यात आलेला आहे. So we must acknowledge that we live by the grace of God. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण देवाच्या कृपेने जगत आहोत And we should always be grateful to Him. आणि आपण नेहमीच त्याच्याशी त्याबद्दल उपकारी राहिलं पाहिजे. King David says in Psalm 37, स्तोत्रसंहिता 37 मध्ये दावीद राजा काय म्हणतो, 23 and 24. 23 आणि 24 वचनामध्ये, The steps of good man are ordered by the Lord, and he delights in his ways. Though he fall, he shall not be utterly cast down, for the Lord upholds him with his hands. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करीतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. Now here the word of God says that आता या ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगतं, there will be some incidences in our life. आपल्या जीवनामध्ये काही घटना घडतील, We'll stumble, आपण काही वेळेस अडखळून पडू, we'll fall down, आपण खाली पडू, but God's hand will help us, He will hold us, पण will परमेश्वर- uplift us. परमेश्वर देवाचा हात आपल्याला धरेल, आपल्याला सावरेल आणि आपल्याला उचलेल, He upholds him with his hands. कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. So get assured that in this present year, New Year, म्हणून तुम्ही खात्री पटवून घ्या की येणारं हे जे नवीन वर्ष आहे, in all such circumstances, या सर्व आपण पाहतो परिस्थितीमध्ये God will uphold your hands. परमेश्वर देव तुमचा हात सावरून धरेल. There will be fearful circumstances in our life, आपल्या जीवनामध्ये भीतीदायक असे देखील काही प्रसंग येतील. as everyone fears, सर्व जणाला भय वाटतं, whether spiritual, not spiritual, anyone. आणि मग तो व्यक्ती धार्मिक असेल किंवा धार्मिक We नसेल, all have to confess that we fear. आणि आपण सर्वांना हे माहिती आहे, आपण सर्वजण कबुली देऊ शकतो की आपण घाबरतो. When we are sick आपण ज्यावेळेस आजारी and we असतो, go to doctor, आपण डॉक्टरांकडे जातो, then we get lot of fear. आपल्याला भरपूर त्या ठिकाणामध्ये भीती वाटते. We don't know what is happened to us. आपल्याला काय झालं आपल्याला ठाऊक नसतं, And when go for lab checkup, आणि आपण ज्यावेळेस लॅब चेकअप साठी जातो, until we get the report, जोपर्यंत आपल्या हातात रिपोर्ट येत नाही we get frightened. आणि आपण खरोखर भयभीत होऊन So जातो. fear is always there. भय नेहमीच त्या ठिकाणामध्ये No असतं. one can say that I don't fear. कोणी असं म्हणू शकत नाही की मला भीती वाटत नाही, But God is always there to help us. पण परमेश्वर देव नेहमीच आपली He मदत करण्यासाठी आहे. understands our frame. आणि आपल्या जीवनामध्ये चाललेली स्थिती त्याला ठाऊक आहे. We are made of mud. आपण मातीपासून We बनविलेले आहोत don't have lot of strength. आणि पुष्कळशी शक्ती आपल्याकडे नाहीये. But in such circumstances, God is always there. पण नेहमी असल्या परिस्थितीमध्ये परमेश्वर देव आपल्या बरोबर असतो. In one more psalm, King David says, that is Psalm 63, स्तोत्रसंहिता 63 मध्ये 8 verse. वचन 8 मध्ये, My soul follows close behind you. Your right hand upholds me. माझ्या जीवाने तुझी कास धरिली आहे, तुझा उजवा हात मला सांभाळून धरितो. So when we follow God, आपण ज्यावेळेस देवाच्या मागे जातो, King David says that I follow him. दावीद राजा म्हणतो की मी परमेश्वर देवाच्या मागे जातो I'm very close behind him. आणि फार जवळीक रीतीने त्याच्या मागे जातो. And he got that assurance. आणि त्याला ती खात्री मिळालेली आहे. When I walk very close to him, ज्यावेळेस मी फार जवळीक रीतीने त्याच्या बरोबर चालतो, his right hand upholds me. त्याच वेळेस त्याचा उजवा हात मला सांभाळून धरितो. One more verse we'll read. आणखीन एक वचन आपण वाचूया. 139, Psalm 139, स्तोत्रसंहिता 139 9 and 10. वचन 9 आणि वचन 10. If I take the wings of the morning and dwell in the uttermost part of the sea,
even there your hand shall lead me, and your right hand shall hold me. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, तरी तेथेही तुझा हात मला चालविल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. Your hand will lead me. तुझा हात मला चालविल. God's hands are there to guide you, परमेश्वर देवाचा हात आपल्याचं नेतृत्व करण्यासाठी to असतात, lead you. आपलं मार्गदर्शन करण्यासाठी असतात. There will be a certain situation come in our life. आपल्या जीवनामध्ये काही अशा स्थिती येतात, We have to take decision. आपल्याला निर्णय घ्यायचे We असतात, have to take some action. आपल्याला काही कृती करायची असतात. And that time, God leads us, directs us, instructs us. त्यावेळेस परमेश्वर देव आपलं नेतृत्व करतो, आपल्याला चालवतो, आपलं मार्गदर्शन करतो, आपल्याला सूचना देतो. In that, sometimes the word of God will speak to you. कधी कधी देवाचं वचन तुमच्याशी बोलेल, Sometimes the guidance will come through message. आणि कधी कधी संदेशामधून, उपदेशामधून तो तुम्हाला निरोप मिळेल. Sometimes your friend will speak such a word that you will get the guidance. कधी कधी तुमचे मित्र असे काही शब्द बोलतील ज्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. Psalm 147, स्तोत्र संहिता 147 2, 3, and 4. 2, 3 आणि 4 ही वचने आपण पाहतो. The Lord builds up Jerusalem. He gathers together the outcast of the Israel. He heals the brokenhearted and binds up their wounds. He counts the number of the stars. He calls them all by name. परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवितो, इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करीतो, भग्न हृदय जनांना तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो, तो ताऱ्यांची गणती करीतो, तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो. So great is our God and mighty in power. आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे, His understanding is infinite. त्याची बुद्धी अमर्याद आहे. The Lord lifts up the humble, परमेश्वर लीनांना आधार देतो and He casts the wicked down to the ground. आणि तो दुर्जनांना धुळीस मिळवितो. So He lifts up the humble. आणि म्हणून आपण पाहतो की जे सौम्य आणि लीन आहेत त्यांना तो उंचावितो. Those who are humble, जे नम्र आहेत, humble before Him, देवासमोर नम्र आहेत, God uplifts him. परमेश्वर देव त्यांना उंच करीतो. So now I'll summarize my message. आणि आता यावेळेस जो आपला संदेश आपण पाहिला त्याचा आपण उजळणी करूयात. This year, hand of the Lord will be with you. यावेळेस या वर्षी देवाचा हात तुमच्या बरोबर असेल. There was one servant of God. एक देवाचे सेवक होते. He was on his deathbed. आणि आपल्या मृत्यूछायेच्या अंथरुणावरती होते. Then he says to the people gathered in his room. आणि त्यांच्या खोलीमध्ये जमलेले लोक होते, त्यांना ते काय म्हणतात? That time he says, what do you think especially gives me comfort at this time? आणि तुम्हाला काय वाटतं की आता ज्यावेळेस मी मृत्यूछायेच्या अंथरुणावर असताना मला सगळ्यात मोठी कोणती गोष्ट आहे की जी सांत्वन देते? They all remained silent and he explained. आणि ते सर्वजण शांत राहिले, पण या देवाच्या सेवकाने त्यांना स्पष्ट करून He सांगितलं. says, the creation asks myself, आणि ते असे म्हणतात की जी निर्मिती आहे, मी स्वतःला विचारतो, did Jehovah create the world or did I create it? आणि हे जे सर्व जग आहे, सृष्टी आहे, ते यहोवा देवाने बनवलेलं आहे का मी बनवलेलं आहे? He did it. आणि ते देवाने बनवलेलं आहे. Now if he made the world जर त्याने जग बनवलेलं आहे and all the rolling spheres of the universe, आणि त्याच प्रकारची सर्व सृष्टी आणि त्याचे सर्व सृष्टी तत्व जर देवाने बनविलेले आहे, he certainly can take care of मी me. खचितच मग तो माझी काळजी घेण्यास समर्थ आहे. Into Jesus' hand I can safely commit my spirit. मग खरोखरच फार सुरक्षित रीतीने येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये मी माझा आत्मा सोपवून देतो. So that the servant of God, the saint of God, आणि जेणेकरून जो देवाचा सेवक he आहे, is on संतगण आहे, deathbed.
आणि तो आता अंथरुणावर असताना he says that God has created the whole universe. ते म्हणतात की देवाने सर्व विश्व बनविलेलं आहे, He take care of whole universe. तो सर्व विश्वाची काळजी Will घेतो. you not take care of me? मग तुम्ही तो माझी काळजी घेणार नाही का? Safely I commit my spirit, my soul in the hand of Jesus. येशूच्या हातामध्ये सुरक्षितपणे माझा जीव, माझा आत्मा मी आता ताब्यात देतो. Then there was one more missionary, Hudson Taylor. He was a missionary in China. आणि चीनमध्ये काम करणारे हडसन टेलर जे आहेत हे देखील सुवार्थ प्रचारक होते. In his closing month of his life, that is when his death came near to him, आणि आपण पाहतो की ज्यावेळेस ते आता मृत्यूछायेच्या अंथरुणावर असताना त्यांना समजलं की आता आपलं मरण जवळ आलेलं आहे. then he says, I am weak. ते असे म्हणतात की मी आता अशक्त झालो आहे, I can't read my Bible. माझं पवित्र शास्त्र मी आता वाचू I शकत नाही, can't even pray. मी प्रार्थना पण करू शकत I नाही. can only lie still in God's. I can only lie still in God's arm like a little child and trust. आणि फक्त देवाच्या हातामध्ये एका लहान व्यक्तीप्रमाणे, लहान लेकराप्रमाणे मी माझं जीवन समर्पित करू शकतो आणि त्याच्यावरच भरोसा ठेवू शकतो. So, even His hand will be till the end of our life. आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत त्याचा हात आपल्यावर राहील. He will never leave you, never forsake you. तो आपल्याला कधी सोडणार नाही, आपला कधी त्याग करणार नाही. Sometimes some problems and sickness or some tragedy comes in our life. कधी कधी आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या समस्या, संकट, त्रास, दुःखदायक घटना येतात. We feel that God has left me. आपल्याला असं वाटतं की देवाने मला सोडलेलं आहे, But God will never leave you, never forsake you. पण देव आपल्याला कधी सोडणार नाही, तो आपल्याला कधी त्याग करणार नाही. He has engraven you in the palm of His hand. आणि त्याने आपल्या तळ हातावर आपल्याला कोरून ठेवलेलं आहे. Now what prayer we are going to pray this time? मग आता या वेळेला आपण नेमकी आता कोणती बरं प्रार्थना करणार There आहोत? is one prayer एक प्रार्थना अशी आहे, that is in 1 Chronicle chapter 4 पहिले इतिहास याचा 4था अध्याय and 10 verse. आणि वचन 10 मध्ये. Everyone, most of you know that prayer. आणि पुष्कळशा लोकांना ती प्रार्थना ठाऊक आहे. There is song also on this prayer. आणि आपण पाहतो की या प्रार्थनेवर एक स्तोत्र संहिता देखील We आहे. have so many model prayers in the Word of God. देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की कितीतरी प्रार्थना आपल्यासाठी एक उदाहरण म्हणून ठेवलेले आहेत. When we pray, we should see that our prayers are in line of with Word of God. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपण खात्री पटवून घेतली पाहिजे की देवाच्या वचनाला अनुसरून आणि एकरूप आपण प्रार्थना करू. You cannot pray anything. अशीच काही पण आपण प्रार्थना God करू will शकत not नाही. give that. आणि मग परमेश्वर काय त्याचं उत्तर देणार नाही. So many people they bind Satan. आणि कित्येक लोक जे आहेत ते सैतानाला बांधून टाकतात. That is not according to Word of God. देवाच्या वचनाप्रमाणे तसं नाही. If you bind the Satan, जर तुम्ही सैतानाला बांधलं, then there will be peace in all over the world. मग सर्व जगामध्ये शांती प्रस्थापित There होईल. won't be any crime. त्या ठिकाणामध्ये कोणता गुन्हा पण घडणार नाही. Very peaceful life. फारच शांततामय जीवन असेल. That will be done by an angel when Jesus will come that time. ज्यावेळेस येशू त्यावेळेस येईल, त्यावेळेस जो आद्य देवदूत आहे त्याच्याद्वारे सैतानाला बांधण्यात येईल. And 1,000 years. आणि मग 1000 वर्षांसाठी त्याला And there बांधण्यात will येईल. be 1,000 years of peace on this earth. आणि या पृथ्वीवरती आपण पाहतो की 1000 वर्ष शांती प्रस्थापित होईल. Now you cannot bind Satan. सैतानाला तुम्ही बांधू शकत नाहीत. There is a word you can bind and loose, आणि असं वचन आपल्याला माहिती आहे की बांधायचं आहे, but मोकळं that is करायचं आहे. not to bind Satan. पण ते वचन सैतानाला बांधण्यासाठी नाही. He only binds you. पण तोच आपल्याला बांधत असतो. Don't pray such a prayer म्हणून अशा प्रार्थना करायच्या नाही which are not scriptural. की ज्या शास्त्र पाठाप्रमाणे नाहीत. But there is one very good prayer like you and me, this man has prayed. पण ज्या प्रकारे माणसाने प्रार्थना केलेली आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी फार चांगली ती प्रार्थना आहे. And Jabez called on the God of Israel, saying, "Oh, that you would bless me indeed, enlarge my territory, that your hand would be with me, and that you would keep me from evil, that I may not cause pain." So God granted him what he requested. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करीशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढविशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे, म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल.
त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. So we are going to ask God म्हणून आपण देवाकडे मागणार आहोत that God let your hand be upon us this year. की प्रभू या वर्षी तुझा हात आमच्यावर असू दे. We need your hand upon us. आम्हाला गरज आहे की तुझा हात आमच्यावर We असावा need your hand of blessing on us. आणि तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्यावर We असावा need your hand of guidance on us. आणि तुझ्या मार्गदर्शनाचा हात आमच्यावर असावा. Let your hand be with us, on us. Withhold us with your holy hand, mighty hand. आणि तुझा उजवा हात जो आमच्या बरोबर असावा की ज्याने आमचं नेतृत्व करेल, जो आम्हाला उचलून धरेल. So we all will stand and we'll pray, submit our life. आपण सर्वजण उभे राहूयात, आपण आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करूयात, सर्वजण मिळून प्रार्थना करूयात. आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गीय देवबाप्पा, आज तू आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये एकत्र आणलंस, तुझ्यासाठी गीत गाण्यास सहाय्य केलंस, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोललास. ह्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, तुझं पवित्र हात आमच्यावर राहू दे. कितीतरी तुझे सेवक प्रोफेसी करत आहेत की 2026 खूप त्रासाचं वर्ष असेल, संकटाचं असेल. प्रत्येक येणारं वर्ष, येणारे दिवस हे त्रासाचे, संकटाचे असू शकतात. पण परमेश्वरा, ह्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात देतो. तुझे पवित्र हात आमच्यावर ठेव, आम्हाला संरक्षण दे. आम्हाला देवबाप्पा तू आशीर्वाद दे, आध्यात्मिक आशीर्वाद दे. तसंच सर्व बाकीच्या क्षेत्रामध्ये देवबाप्पा तू आम्हाला आशीर्वादित कर. आमची उन्नती, प्रगती होऊ दे. आमच्या मंडळीमधील प्रत्येक फॅमिलीला देवबाप्पा आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. प्रत्येक फॅमिलीची तू काळजी घे, त्यांच्याबरोबर तू राहा. प्रत्येक घरामध्ये ह्या नवीन वर्षामध्ये नित्यनियमाने प्रार्थना होऊ दे. प्रत्येकाने तुझ्या पवित्र मंदिरात येऊन तुझी आराधना करावी. तुझ्या पवित्र दिवशी त्यांनी घरी बसू नये, तर देवबाप्पा तुझ्या मंदिरात यावं असं होऊ दे. देवबाप्पा, ह्या दिवसामध्ये तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझे पवित्र हात आम्हा सर्वावर ठेव. आणि देवबाप्पा, ह्या नवीन वर्षामध्ये प्रत्येक दिवशी आम्हाला अनुभव येऊ दे की प्रभू परमेश्वरा, तुझे पवित्र हात आमच्यावर आहेत, तू आमच्याबरोबर आहेस. आणि देवबाप्पा, आम्ही कसल्याही गोष्टीची काळजी करू नये. आमची चिंता, काळजी, सर्व भार आम्ही तुझ्यावर टाकावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. देवबाप्पा, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात देतो. ह्या वर्षामध्ये देवबाप्पा, आमच्या मंडळीमध्ये जे आजार आहेत त्यांना तू बरं कर. देवबाप्पा, आम्हाला सर्वांना सर्व प्रकारच्या संकटापासून सोडव, अपघातापासून आमचं रक्षण कर, आजारापासून आमचं रक्षण कर. आम्हा सर्वांना चांगलं आयुष्य दे, हेल्थ दे. आम्हाला चांगली हेल्थ दिलीस तरच आमच्याकडून तुझी सेवा होऊ शकते. म्हणून परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला शारीरिक आरोग्य तू दे. देवबाप्पा, ह्या दिवसामध्ये आम्ही अधिकाने अधिक तुझ्याजवळ राहावं, तुझी प्रार्थना करावी, तुझं वचन वाचावं, तुझं कार्य करावं. देवबाप्पा, तुझ्या मंडळीमध्ये आम्ही सहभागिता घ्यावी. आणि देवबाप्पा, ह्या दिवसामध्ये आम्ही तुझ्यावर अधिकाने अधिक प्रेम करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला दे. आमच्या चर्चमधील सर्व देवाचे सेवक जे आहेत त्या सर्वांना आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. सर्वांना तू सांभाळ. बिशप सरांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळून त्यांना घरी आण देवबाप्पा. त्यांच्या जे मंडळीसाठी योजना आहेत, प्रार्थना आहेत, त्या सर्व तू पूर्ण कर देवबाप्पा. त्यांचं उत्तर दे. आम्ही ह्यावेळेस आमचे जीवन ह्या नवीन वर्षामध्ये तुझ्या पवित्र हातात देऊन ही सर्व प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने करतो, म्हणून तो ऐक. आमेन. ह्यावेळेस पास्टर परदेशीवरती येतील. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि नंतर परदेशी पास्टर आपल्याला आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले, तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्श तर नकोस, तर आम्हास सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव
ही सेवकार तुझीच आहे. आमीन. हमारे पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह की शांति और पवित्र आत्मा की संगति आज से लेके युगान युग हम सबों के साथ होती रहे. आमीन. देवा परात्पर हो त्याला कालीवर तो बाप पुत्र आत्माचा त्रैक्याला द्या अनंत मान. आमीन. गॉड ब्लेस यू ऑल. नाश्ता ठेवलेला आहे, चहा आहे, चहाची गॉड्स मॉर्निंग चर्च, ये ज़रूरी है, मैं माफ़ी मांगता हूँ रेवरेंड बलीद से, मैंने बिना अनुमति आकर बात कर रहा हूँ. बट यू नो दिस इज़ द चर्च ड्यूटी. आज साल का पहला रविवार है. मैंने उम्मीद की थी कि बिशप यहाँ होंगे, बिशप हम सब के लिए प्रार्थना करेंगे और हम सब उनके साथ प्रार्थना करेंगे. बट नाउ दिस इज़ चर्च रिस्पॉन्सिबिलिटी. आप सब इस समय यहाँ खड़े हैं, आप सब जो वेदी की सेवकाई करते हैं उन सब के लिए प्रार्थना करें, बिशप के लिए प्रार्थना करें, हमारे जवानों के लिए जो कि कोइनोनिया थियोलॉजिकल सेमिनरी के द्वारा तैयार किए जाते हैं, जाके सेवा करेंगे, उनके लिए प्रार्थना करें. तो इस समय वेदी की सेवकाई में जो यहाँ सेवक हैं, पास्टर्स हैं और ख़ासतौर से बिशप जो इस समय हॉस्पिटल में हैं, उनके लिए प्रार्थना करें. सो आई रिक्वेस्ट ब्रदर माइकल, सिस्टर त्रिवेणी और जो यहाँ पर टीम सारी है वो सब सामने आ जाएं. आप लोग अपनी जगह पर खड़े होकर अंकल के लिए और बाकी सब के लिए प्रार्थना करें. तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. थँक्यू. आजचं जे स्नॅक्स दिलेले आहेत ते सिस्टर दीपाने दिलेले आहेत, तिला धन्यवाद.